स्वागत आहे आपले वायबीडी अकॅडमी या युट्यूब चॅनलवरती. आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने नगर रचना आणि मूल्य निर्धारण प्रश्नपत्रिका 2023 आपण बघणार आहोत. म्हणजेच कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार 2023 च्या प्रश्नपत्रिकेमध्ये, परीक्षेचं स्वरूप काय असणार आहे, कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार, कोणत्या टाईपचे आणि कोणत्या लेवलचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार, हे सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमाने बघणार आहोत. त्यासाठी नक्कीच या व्हिडिओला पूर्ण बघा. अभ्यासक्रमानुसार जर विचार केला तर प्रत्येक विषयावरती तुम्हाला 25-25 प्रश्न विचारले जाणार आहे 50 गुणांसाठी. यावरती कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला अभ्यास करणं गरजेचं असणार आहे, कोणकोणत्या टॉपिकचा समावेश असणार आहे, सर्व अभ्यासक्रम आपण मागील व्हिडिओच्या माध्यमाने बघितला होता. तो व्हिडिओ जर तुम्ही बघितला नसेल तर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्या व्हिडिओची लिंक टाकून देतोय, तिथून जाऊन तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता. या व्हिडिओच्या माध्यमाने आज आपण पूर्ण प्रश्नपत्रिकेचं स्वरूप बघणार आहोत. नक्की मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता झालं, त्यासोबत सामान्य ज्ञान या चारही विषयांसाठी जे 25-25 प्रश्न असणार आहेत ते कोणत्या टाईपचे असणार आहे, कोणत्या लेवलचे असणार आहे, कशा प्रकारचे प्रश्न असणार आहेत ते बघणार आहोत. जेणेकरून पेपरचं जे स्वरूप असणार आहे ते तुम्हाला समजून येईल आणि याच टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जातील, ते कसे सोडवायचे असतात सर्व स्पष्टीकरणासोबत तुम्हाला आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने मी सांगणार आहे. यामध्ये आपण 2 ते 3 प्रश्नपत्रिका सोडून घेणार आहोत. आपल्या चॅनलवरती रेग्युलर व्हिडिओ अपलोड केले जाणार आहे. त्यासाठी आपल्या चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर सर्वात पहिल्यांदा सबस्क्राईब करून घ्या, जी बेल ती लाईक क्लिक करून घ्या. तर चला आता जास्त व्हिडिओचा वेळ वाया न घालवता या व्हिडिओला सुरुवात करूया. बघा आता आपल्याला यातील पहिला प्रश्न काय दिलेला आहे, निळा सावळा जरा वाहत आहे, यातील आपल्याला विशेषण ओळखायला सांगितलेलं आहे. आता इथे विशेषणावरती प्रश्न विचारला गेलाय, तर विशेषणावरती तुम्हाला देखील पेपरमध्ये नक्कीच प्रश्न असणार. विशेषण नाहीतर काळ, ठीक आहे, जे टॉपिक देत आहे ते तुम्ही व्यवस्थित करा. काळ झालं, अव्यय, ठीक आहे, अव्यय ओळखायला तुम्हाला प्रश्न विचारला जातो. त्यासोबत प्रयोग ओळखायला शक्यता प्रश्न विचारला जाऊ शकतो, प्रयोग, ठीक आहे. हे जे टॉपिक आहे चार, विशेषण, काळ झालं, अव्यय झालं, प्रयोग, हे नॉर्मल जे बेसिक टॉपिक आहे त्यावरती तुम्हाला प्रश्न असणार. तर इथे विशेषण ओळखायला सांगितलंय, तर आपल्याला माहिती आहे नामाऐवजी जो विशेष माहिती सांगणारा शब्द असतो त्याला आपण विशेषण म्हणतो. तर इथे झरा, तर झरा वाहत आहे, परंतु कसा झरा वाहत आहे, निळा सावळा, म्हणजेच ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. इथून आपल्याला या प्रश्नाचं योग्य उत्तर सांगता येईल. म्हणजेच यातील विशेषण कोणतं आहे, निळा सावळा, ऑप्शन क्रमांक 1 आपल्या या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला तर 2 नंबरचा प्रश्न बघूया. खूपच महत्त्वाचे प्रश्न बघणार आहोत आणि त्यासोबत अजून कोणकोणत्या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार ते सर्व तुम्हाला याच व्हिडिओच्या माध्यमाने समजून येणार आहे. जसं जसं मी तुम्हाला टॉपिक सांगत ते तुम्ही नोट करून घ्या आणि त्यानुसार तुम्ही अभ्यास करा. तुम्ही थोड्या कमी वेळामध्ये जास्त अभ्यास करू शकता. बघा तर 2 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. खालीलपैकी कोणता शब्द प्रमाण लेखानुसार लिहिलेला आहे ते तुम्हाला विचारले, म्हणजेच योग्य शब्द तुम्हाला ओळखायचा आहे. आता प्रमाण लेखानुसार इथं कोणता शब्द लिहिलेला आहे ते आपल्याला ओळखायचंय. इथं टवटवीत दिलंय, त्यानंतर शिस्त दिलंय. आता शी इथं आपल्याला श कोणता दिसतोय, इथं चुकीचं दिसतंय. टवटवीत मध्ये काय चुकी दिसते का, नाही, इथं हा शब्द योग्य आहे. त्यानंतर सार्वजनिक मध्ये इथे तुम्हाला चुकी दिसत असेल, ठीक आहे, म्हणजे हाही शब्द व्यवस्थित लिहिलेला नाहीये. आपुलकी हा सुद्धा शब्द इथे चुकलेला आहे, ठीक आहे, इथं आपल्याला हा शब्द चुकलेला दिसत आहे. म्हणजेच हा जो शब्द आहे हा सुद्धा चुकलेला आहे. म्हणजेच योग्य शब्द कोणता आहे, टवटवीत, ठीक आहे, हा प्रमाण लेखानुसार इथे योग्य शब्द आहे. आता इथं प्रमाण लेखानुसार असा प्रश्न विचारला गेलाय. अजून कोणकोणत्या टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, अचूक शब्द नोट करून घ्या, यावरती नक्कीच प्रश्न असणार. इथे तुम्हाला अचूक शब्द सांगितले, परंतु तुम्हाला ते शब्द कोणकोणते हे सर्व आपण आपल्या नोट्स मध्ये दिलेले. कारण काही शब्द असे की ते प्रत्येक परीक्षेमध्ये वारंवार रिपीट होत आहेत मित्रांनो, ठीक आहे. तर ते शब्द झालं, वाक्य झालं, वाक्यरचना झाली, हे जे पण आहे ते रिपीट होत असतात. जेणेकरून तुम्हाला समजून येईल. अचूक शब्द जर विचारला तर अचूक शब्द, लेखन नियमानुसार आपले जे शब्द विचारले जातात ते शब्द कोणकोणते, हे सर्व आपण नोट्स मध्ये कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. स्पेशल आपण जर विचार केला तर या नगर रचना आपण काय महत्त्वाच्या नोट्स काढल्यात, त्या नोट्स बद्दल व्हिडिओमध्ये तुम्हाला पुढे माहिती भेटणार आहे. त्यासाठी फक्त या व्हिडिओला पूर्ण बघा, त्या नोट्स कडून भेटतील. अभ्यास कसा करायचा सविस्तर माहिती तुम्हाला दिलीच जाणार आहे. आता यामध्ये अचूक शब्द मी तुम्हाला सांगत आहे. बघा आता या प्रश्नाचं ऑप्शन 1 हे उत्तर असणार आहे, परंतु तुम्हाला इथं प्रमाण लेखानुसार इथं प्रश्न विचारलाय, ठीक आहे, योग्य शब्द निवडायचा होता. तर त्यासोबत तुम्हाला अचूक शब्दावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो. अचूक वाक्य झालं, ठीक आहे, अचूक वाक्य हे जे मी तुम्हाला टॉपिक सांगत आहे यावरती नक्कीच प्रश्न विचारले जाणार, ठीक आहे. 3 नंबरला जर विचार केला अचूक वाक्य रचना, अचूक वाक्य रचना, ठीक आहे, रचना यावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. नाहीतर आपल्याला दिलेला विसंगत शब्द ओळखा, विसंगत,
ठीक आहे. इथे तुम्हाला हे आपल्याला पहिला हा टॉपिक झाला, हा दुसरा, तिसरा, चौथा. इथं 5 टॉपिक दिले. यापैकी 2 ते 3 टॉपिक वरती तुम्हाला 100% प्रश्न असण्याची दाट शक्यता असणार आहे. ठीक आहे. अचूक शब्दावरती तर तुम्हाला 100% प्रश्न असणार. अचूक वाक्य झालं, अचूक वाक्यरचना झालं, नाहीतर याचसोबत तुम्हाला अजून कशावरती प्रश्न असतो, की एक पूर्ण वाक्य दिलेलं असतं. ठीक आहे. आपल्याला 2-3 शब्दांचं एक पूर्ण वाक्य दिलेलं असतं. थोडक्यात इथपर्यंत हे वाक्य समजा, इथपर्यंत तर हे इथपर्यंत वाक्य, हे वाक्य दिलेलं असतं आणि या वाक्यासाठी तुम्हाला एक शब्द दिलेला असतो. तो शब्द तुम्हाला निवडायचा असतो. म्हणजेच वाक्यासाठी येणारा एक शब्द. ठीक आहे. तर त्या टाईपचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. मी सर्व जे टॉपिक आहे ते तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ते तुम्ही सर्वच्या सर्व नोट करून घेत चला. आता तुम्हाला समजलं हे जे टॉपिक आहे ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. पुढे चला. पुढे जर विचार केला तर 3 नंबरचा आता आपला प्रश्न चालू आहे. तर आपल्याला प्रश्न आता काय दिलेला आहे 3 नंबरचा, कोरोना रोखण्याच्या विचारावर सर्वांचे एकमत झाले. तर आपल्याला अधोरेखित शब्दाचा विरुद्धार्थी शब्द विचारलाय. बघा यामध्ये तुम्हाला आताच काय सांगतो नोट करून घ्या लगेचच्या लगेच. इथे विरुद्धार्थी शब्द विचारलाय. तुम्हाला समानार्थी शब्द ठीक आहे. समानार्थीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार, विरुद्धार्थीवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यासोबत म्हणीवरती प्रश्न असणार. ठीक आहे. म्हणीचा आपल्याला अर्थ ओळखायला सांगितलं जाणार. वाक्यप्रचार झालं, वाक्यप्रचार. आता समानार्थी आणि विरुद्धार्थी शब्द यावरती तुम्हाला 3 ते 4 प्रश्न असणार. किती 3 ते 4 आणि म्हणी आणि वाक्यप्रचार यावरती तुम्हाला 1 ते 2 प्रश्न नक्कीच असणार. म्हणजे टोटल जर कॅल्क्युलेशन केलं तर यावरती तुम्हाला 6 ते 7 प्रश्न आरामशीर विचारले जाणार. ठीक आहे. 6 ते 7 प्रश्न तुम्हाला या 4 टॉपिक वरती विचारले जाणार. समानार्थी, विरुद्धार्थी, म्हणी आणि वाक्यप्रचार. हे तुम्ही व्यवस्थित करून घ्या आणि काही महत्त्वाच्या म्हणी आहेत, म्हणी त्यासोबत प्रचार आहेत आणि त्यासोबत समानार्थी, विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यावरती तुम्हाला वारंवार प्रश्न विचारले जातात. ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये दिलेले आहेत. समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द, म्हणी, वाक्यप्रचार हे सर्व कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. सविस्तर माहिती तुम्हाला नोट्स बद्दल पुढे व्हिडिओमध्ये देणारच आहे. आता बघा इथं आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. आता इथं एकमत झाले. आता एकमत या शब्दाचा आपल्याला विरुद्धार्थी शब्द विचारलाय. म्हणजे सोपा प्रश्न आहे. आता लगेच आपल्याला समजून येईल. आता एकमत म्हणजे सर्वांचं एकमत होणे. ठीक आहे. आता इथं मत होईल का? नाही होणार. त्यानंतर हसे हे तर होणार नाहीये. त्यानंतर बहुमत. आता इथं बहुमत आणि एकमत काह्यांचं उत्तर हे असणार आहे आणि काह्यांचं उत्तर हे असणार आहे. दुय्यम. दुय्यम म्हणजे वेगवेगळे. ठीक आहे. आणि इथं बहुमत म्हणजे सार्वजनिक मत. ठीक आहे. सार्वजनिक आणि इथं फक्त आपल्याला एक मत दिलंय आणि इथं दुय्यम मत दिलंय. म्हणजेच याचं योग्य उत्तर काय असणार आहे? दुय्यम मत. तुम्ही सर्च करा एकमत या शब्दाचा जर विचार केला तर जे योग्य उत्तर असणार आहे त्याचा विरुद्धार्थाचा शब्द काय असणार आहे? दुय्यम. इथं बहुमत नसणार आहे. हे सार्वजनिक झालं. ठीक आहे. हे सार्वजनिक झालं, सर्वांचं मत झालं आणि इथं एकमत आणि इथं दुय्यम म्हणजेच वेगवेगळे मत किंवा 2 मत अशा प्रकारचं आपल्याला इथं सांगता येईल. म्हणजेच याचा जो विरुद्धार्थाचा शब्द आहे ऑप्शन क्रमांक 1 हा प्रश्न असणार आहे आणि अशाच प्रकारचे चुकवणारे प्रश्न तुम्हाला विचारले जातात परीक्षेमध्ये. ठीक आहे. समजून घ्या व्यवस्थित जे पण मी तुम्हाला सांगत आहे ते तुम्ही नोट करत चला आणि याच टाईपचे प्रश्न तुम्हाला नक्कीच विचारले जाणार. एकदा पेपर झाल्यानंतर पुन्हा हा व्हिडिओ ओपन करा आणि कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका की पेपर कसा होता. पुढे बघा, पुढे जर 4 नंबरचा प्रश्न बघितला तर तुम्हाला सर्वात पहिल्यांदा सांगितलं होतं की एक वाक्य दिलं जातं. काय? एक वाक्य दिलं जातं आणि त्या वाक्यासाठी एक अचूक शब्द आपल्याला ओळखायचा असतो. म्हणजे जर विचार केला साध्या आणि सोप्या भाषेमध्ये सांगायचं जर म्हटलं तर 3-4 शब्द दिले असतात. म्हणजे शब्द समूह दिला असतो आणि त्यासाठी योग्य शब्द तुम्हाला निवडायचा असतो. सर्वात पहिल्यांदा सांगितलं यावरती तुम्हाला एक प्रश्न विचारले जाणार. जसं की उदाहरणार्थ इथं आपल्याला काय दिलेलं आहे? समाजाची सेवा करणारा. ठीक आहे. आता इथे 2-3 शब्द दिलेत. समाजाची सेवा करणारा हा कोण असतो? ठीक आहे. म्हणजे हे एक वाक्य झालं किंवा शब्दांचा समूह झालं तर या शब्दसमूहासाठी योग्य शब्द आपल्याला निवडायचा असतो. तर सांगा बरं समाजाची सेवा करणारा कोण असतो? तर यामध्ये दिलंय समाज कंटक दिलंय, त्यानंतर समाजसेवक दिलंय, सेनापती, पुढारी. तर यापैकी आपला समाजसेवक हे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. समाजाची जो सेवा करणारा व्यक्ती असतो त्याला आपण काय म्हणतो? समाजसेवक. ठीक आहे. समाजसेवक म्हणजे ऑप्शन क्रमांक 2 या प्रकारचं या प्रश्नाचं उत्तर असणार आहे. ठीक आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. जे टॉपिक सांगत आहे ते तुम्ही नोट करून घ्या आणि जे व्याकरणाचे जे तुम्हाला वेगळे टॉपिक सांगत आहे ते तुम्ही नोट करून घ्या आणि त्यावरती जास्त भर द्या. त्यावरती तुम्हाला जास्त प्रश्न विचारले जाण्याची दाट शक्यता असणार आहे. जास्तीत जास्त प्रश्न कव्हर करण्याचा प्रयत्न मी या व्हिडिओच्या माध्यमाने करणार आहे. बाकीचे राहिलेले प्रश्न आपण पुढील भागामध्ये बघणारच आहोत. बघा आता यामध्ये जर विचार केला तर आपला पुढील प्रश्न, तर आपल्याला या प्रश्नामध्ये काय दिलेलं आहे बघा, एक डायरेक्टली वाक्य दिलंय आणि याचा अर्थ आपल्याला या वाक्यप्रचाराचा अर्थ विचारलाय. ठीक आहे. आता वाक्य काय दिलंय? हरीशचा आजकाल खिसा गरम असतो. खिसा गरम असणे.
म्हणजेच काय असणे, पैसे मिळणे किंवा जास्त पैसे असणे, नाहीतर खिशात पैसे असणे, ठीक आहे. म्हणजेच पैसे मिळणे या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारची सुद्धा प्रश्नावरती तुम्हाला एखादं म्हणजे पूर्ण वाक्य दिलं जातं आणि त्यावरती तुम्हाला वाक्यप्रचार किंवा म्हणी याचा अर्थ विचारला जातो. आता खिसा गरम होणे किंवा जर विचार केला तर आपल्याला हा वाक्यप्रचार कसा म्हणता येईल? खिसा गरम असणे म्हणजेच पैसे मिळणे, तर खिसा गरम होणे, पैसे मिळणे अशा प्रकारचा. खिसा गरम असणे यावरती तुम्हाला अशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात. इथं पूर्ण वाक्यात आपल्याला उपयोग केलेला बघण्यासाठी भेटत आहे आणि त्यावरती तुम्हाला वाक्यप्रचाराचा अर्थ सांगायला सांगितलेला आहे. तर हरीचा आजकाल खिसा गरम असतो म्हणजेच खिसा गरम असणे म्हणजेच पैसे मिळणे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. फक्त सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की कशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. आता हे सर्व वाक्यप्रचार झालं, म्हणी, वाक्यप्रचार, समानार्थी, विरुद्धार्थी शब्द हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेलेच आहे. बघा थोडक्यात आता मराठीचा अभ्यासक्रम तुम्हाला सांगत आहे आणि नोट्स बद्दल माहिती सांगत आहे. कारण नोट्स तुम्हाला पाहिजे असेल अभ्यासासाठी तर तुम्हाला सर्व काही कमी किमतीमध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जाणार आहे. मराठीमध्ये व्याकरणामध्ये वाक्यरचना झालं सांगितल्याप्रमाणे शब्दार्थ, प्रयोग, समास, समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द यावरती प्रश्न विचारले जाणार आहे. हा पूर्ण अभ्यासक्रम आहे, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता अशा प्रकारचा. ठीक आहे. आता पुढे घेतो थोडक्यात. पुढे घेतल्यानंतर बघा तुम्हाला इंग्लिशचा अभ्यास दिलाय, सामान्य ज्ञान आणि बौद्धिक चाचणी. ठीक आहे. तर या विषयांचा तुम्हाला अभ्यासक्रम दिलेला आहे. यावरती तुम्हाला प्रत्येक विषयावरती 25-25 प्रश्न विचारले जाणार आहे. तर मराठीचा पूर्णपणे आपण अभ्यास पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे आपल्या नोट्समध्ये. ठीक आहे. आता नोट्स बद्दल तुम्हाला माहिती देता येईल. आता या नोट्स कशा भेटणार त्याविषयी सुद्धा तुम्हाला माहिती दिली जाणार आहे. इंग्लिशच्या या सर्व टॉपिकचा आणि सर्व पॉइंट्सनुसार मराठीमध्ये स्पष्टीकरणासोबत आपण यामध्ये अभ्यास कंप्लीट केलेला आहे. मराठीचा सुद्धा त्याच प्रकारे सर्व टॉपिकचा अभ्यास कंप्लीट केलाय. सामान्य ज्ञानमध्ये तुम्हाला फक्त चालू घडामोडी भेटणार आहे आणि त्यासोबत प्रसिद्ध लेखक व पुस्तके यांच्याविषयी माहिती भेटणार आहे. बाकीचे जे जीएस असणार आहे, सामान्य ज्ञान असणार आहे ते तुम्हाला स्वतःला कंप्लीट करावं लागणार आहे. ठीक आहे. तर आपल्यामध्ये आपल्या सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी तुम्हाला एका वर्षाची भेटणार आहे आणि बाकी लेखक आणि पुस्तके प्रसिद्ध जेवढे पण प्रश्न विचारले जातात त्यावरती आपण सर्व कव्हर केलेले आहे. पुढे जर विचार केला भौतिक चाचणी यामध्ये एवढे टॉपिक दिलेत तर हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये कव्हर केलेत. म्हणजे तुमचे 25 मार्क इथे नक्कीच होणार आहे. तुम्ही व्यवस्थित प्रॅक्टिस केली तर कशा प्रकारचे प्रश्न विचारले जाणार, त्यांना कसं सोडवायचं असतं, स्पष्टीकरणासोबत सर्व काही आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. ठीक आहे. हे सर्व टॉपिक आपण कव्हर केलेले आहेत. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की आपण आपल्या नोट्स काढल्यात त्यामध्ये काय काय तुम्हाला दिलं जाणार आहे. तर यामध्ये पुन्हा सांगतोय मराठीचा समावेश असणाऱ्या मराठीचं सर्व आपण पूर्ण करण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठी विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स आहेत. ठीक आहे. 150 ते 200 पेजेसच्या मराठीच्या नोट्स आहेत. इंग्लिशचा जर विचार केला तर इंग्लिशच्या 200 प्लस पेजेसच्या नोट्स आहेत. सामान्य ज्ञानमध्ये चालू घडामोडी आणि हे 2 विषय असणार आहे. तर याचा जर विचार केला तर 200 प्लस पेजेसच्या नोट्स आहे आणि बुद्धिमत्ता रिझनिंगचा जर विचार केला तर आपल्याला 150 ते 200 पेजेसच्या नोट्स बघण्यासाठी भेटणार आहे. म्हणजेच प्रत्येक विषयाच्या 150 ते 200 पेजेसच्या नोट्स भेटणार आहे. अशा प्रकारच्या या 4 विषयांच्या नोट्स दिले जाणार आहे. या सर्व नोट्सची प्राइस आपण ठेवलेली 160 रुपये. 160 रुपयामध्ये या सर्व विषयांच्या नोट्स तुम्हाला दिले जाणार आहे. मराठी, इंग्लिश, गणित, बुद्धिमत्ता आणि चालू घडामोडी म्हणजे 4 विषयांची नोट्सची प्राइस आपण 160 रुपये ठेवली. 160 मध्ये तुम्हाला सर्व काही हे भेटणार आहे आपल्यातर्फे. स्पेशली या परीक्षेसाठी आपण या नोट्स काढलेल्या आहेत. त्यासाठी तुम्ही नक्कीच या नोट्सचा फायदा घ्या आणि जास्तीत जास्त अभ्यास करा. कारण कमी वेळात जास्तीत जास्त रिव्हिजन करणं गरजेचं असतं. आणि आपण याची प्राइस का कमी ठेवली, कारण 4 विषयांच्या नोट्स म्हणजे तुम्हाला जर विचार केला तर यामध्ये 30 ते 40 रुपयाला एक विषयाच्या नोट्स भेटणार आहे. किती? 30 ते 40 रुपयाला एक विषयाच्या नोट्स दिले जाणार आहे. एवढ्या कमी किमतीमध्ये हे सर्व काही उपलब्ध करून देत आहे. यामागचा उद्देश एकच आहे, जे सर्वसाधारण विद्यार्थी आहे, पैशांची अडचण आहे, तेही या नोट्सचा लाभ घेऊ शकतात. कमी किमतीमध्ये जास्तीत जास्त स्टडी मटेरियल मिळवू शकतात. ठीक आहे. तर त्यासाठी आपण एक नंबर देत आहे बघा, 91 39 64 31 99. हाच मोबाईल नंबर व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये टाकून देतोय. याच मोबाईल नंबरवरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने तुम्हाला 160 रुपयाचं पेमेंट करायचंय. 160 रुपयाचं पेमेंट केल्यानंतर याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती तुम्हाला स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. ठीक आहे. याच नंबरच्या व्हॉट्सअपवरती स्क्रीनशॉट पाठवायचा आहे. स्क्रीनशॉट आल्यानंतर तुम्हाला अगदी 5 ते 10 मिनिटांमध्ये व्हॉट्सअपवरती पीडीएफ फॉर्मॅटमध्ये या सर्व नोट्स उपलब्ध करून दिल्या जातील. तुम्ही प्रिंट घेऊ शकता नाही तर तसाच अभ्यास करू शकता. काही प्रॉब्लेम नाहीये. सर्व नोट्स 5 मिनिटांमध्ये तुम्हाला सर्व व्हॉट्सअपवरती सेंड केल्या जातील. 160 रुपयाचं पेमेंट ठेवलंय. पुन्हा सांगतो, नंबर एकदा देतो, 91 39 64 31 99. ठीक आहे. हा मोबाईल नंबर आहे. यावरती फोन पे, गुगल पे किंवा पेटीएमच्या माध्यमाने पेमेंट करायचं, स्क्रीनशॉट पाठवायचं. त्यानंतर 5 ते 10 मिनिटांमध्ये सर्व काही नोट्स तुम्हाला उपलब्ध करून दिल्या जाणार आहे. तर अशा प्रकारचं आपण नोट्सचं स्वरूप ठेवलेलं आहे. बाकी सर्व माहिती तुम्हाला इथे समजून आली. चला आता आपण पुढील प्रश्न बघूया. आता आपला 6 नंबरचा प्रश्न चालू आहे. 5 नंबरचा प्रश्न झाला. आता पुढील 6 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित आपण जाणून घेऊया.
क्रियापदाबद्दल, ठीक आहे. क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणारा शब्द म्हणजेच आपल्याला जर म्हटलं तर आपल्याला डायरेक्टली एक व्याख्या विचारली आहे. क्रियापदाबद्दल विशेष माहिती देणाऱ्या शब्दाला, ठीक आहे, काय म्हणतात ते आपल्याला विचारले. म्हणजे पूर्ण एक जर म्हटलं तर एक जर आपण विचार केला तर एक व्याख्या विचारली, ठीक आहे. तर क्रियापदाबद्दल अधिक माहिती देणाऱ्या शब्दाला आपण काय म्हणतो? क्रियाविशेषण, ठीक आहे. म्हणजेच क्रियाविशेषणाची इथं व्याख्या विचारली गेली आहे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अशा प्रकारची सुद्धा तुम्हाला एखादी व्याख्या विचारली जाऊ शकते. बघा, आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे? व्याकरण नियमानुसार आपल्याला कोणता शब्द योग्य आहे ते आपल्याला ओळखायचं आहे. म्हणजेच अचूक शब्द आपल्याला इथं ओळखायचा आहे. या टाईपचे प्रश्न नक्कीच असणार. तुम्हाला वारंवार सांगत आहे, अचूक शब्द तुम्हाला नक्कीच यावरती प्रश्न विचारले जाणार. काही जे शब्द आहे ते वारंवार परीक्षेमध्ये रिपीट होत असतात. जे महत्वाचे शब्द आहे ते सर्व आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेलेच आहे. ते सर्व नोट्स तुम्ही एकदा व्यवस्थित बघून घ्या. आता इथे आपल्याला काय दिलेलं आहे? व्याकरण नियमानुसार आपल्याला अचूक शब्द ओळखायचा आहे. तर इथं आपल्याला दृष्टांत, त्यानंतर दृष्टांत दिले, तर लगेच समजून येते ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. अचूक शब्द कोणता असणार आहे? दृष्टांत. ऑप्शन क्रमांक 1 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. पुढे बघा, 8 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? पूर्वी, पुढे, आधी, नंतर ही कोणत्या प्रकारची अव्यये आहेत? तर आता हे सर्वांनाच माहिती असेल. थोडक्यात जरी आपण व्याकरण वाचलं असेल तर तुम्हाला सर्वांनाच माहिती असेल. हे कालवाचक आहे, ठीक आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. चला, आता पुढील प्रश्न बघूया. 9 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? डौल. आपल्याला डौल शब्द दिलाय. शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द नाही म्हटलेला आहे? तर समानार्थी शब्द, विरुद्धार्थी शब्द या टाईपचे तुम्हाला विचारले जाऊ शकतात. नाहीतर डायरेक्टली एखादा शब्द दिला जाईल आणि त्या शब्दाचा डायरेक्टली समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द कोणता आहे ते तुम्हाला विचारले जाणार, ठीक आहे. अशा प्रकारचं वाक्यामध्ये सुद्धा तुम्हाला विचारले जाऊ शकते की डौल या शब्दाचा खालीलपैकी कोणता समानार्थी शब्द आहे, कोणता शब्द आपल्याला समानार्थी नाहीये, असा देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. म्हणजेच आपल्याला थोडक्यात इथं समानार्थी शब्द नाही ते विचारले, ठीक आहे. तर सांगा बरं, कोणता शब्द समानार्थी शब्द नाहीये? डौल म्हणजेच रुबाब हा समानार्थाचा शब्द आहे डौलचा, ठीक आहे. जर विचार केला तर पुढे एक झाला, त्यानंतर इथं दिमाग दिले. दिमाग आहे का? डौल, रुबाब, दिमाग, ठीक आहे. तर दिमाग, इथं दिमाग नाही दिलं, दिमाख दिले. म्हणजे दिमाग म्हणजेच डौल या शब्दाचा हा समानार्थी शब्द आहे, ठीक आहे. पुढे जर विचार केला, तोष दिले. आता तोष हा शब्द समानार्थी शब्द होईल का? तर नाही, ठीक आहे. समानार्थी शब्द नाही हा, ठीक आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुन्हा जर विचार केला तर पुढे एट आहे, ठीक आहे. एट म्हणजे जसं की डौल चालाय, एट मध्ये चालाय, दिमाग मध्ये चालाय, रुबाबामध्ये चालाय. तर हे बाकीचे जे 3 शब्द आहे ते आहेत समानार्थी शब्द. आणि हा 3 नंबरचा जो तोष शब्द आहे हा समानार्थी शब्द नाहीये. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार. अशा प्रकारचे सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. आता आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घेऊया. इथं वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलेला आहे. वाक्याचा प्रकार ओळखणं ही खूप सोपं असतं. आपल्याला प्रश्नार्थी विचारलं जाऊ शकतं, आज्ञार्थी, त्यासोबत जर विचार केला उद्गार्थी, त्यासोबत विधानार्थी, या प्रकारचे तुम्हाला वाक्य विचारली जातात. आता जर विचार केला तर वाक्य काय दिलंय? अबब केवढी प्रचंड आगी. अबब केवढी प्रचंड आगी या वाक्याचा प्रकार ओळखायला सांगितलाय. आता लगेच समजत इथं उद्गारार्थी आपल्याला जे चिन्ह आहे ते इथं दिसत आहे. तर उद्गारार्थी हे वाक्य आपल्याला सांगते ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. प्रश्नचिन्ह असलं वाक्याच्या शेवटी तर प्रश्नार्थी वाक्य फुल स्टॉप असला आणि काय आज्ञा दिलेली असेल तर ते आज्ञार्थी झालं, विधान दिलेलं असेल तर विधानार्थी झालं. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात. हे प्रश्न एकदम बेसिक आणि मार्क मिळवून देणारे प्रश्न असतात. त्यासाठी तुम्ही हे प्रश्न व्यवस्थित सोडवावे, ठीक आहे. चला पुढे पुढे जर विचार केला तर आपल्याला अचूक वाक्य विचारले. या टाईपवरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. अचूक शब्द, अचूक वाक्य रचना झाली तर इथं वाक्य किंवा वाक्य रचना तुम्ही तुमच्यानुसार इथं म्हणू शकता, काही प्रॉब्लेम नाही. आपल्याला फक्त अचूक वाक्य इथं ओळखायला सांगितलेलं आहे. तर चला यामध्ये बघा, आपल्याला जर विचार केला, सागराप्रमाणे असते प्रेम आईचे, सागराप्रमाणे असते प्रेम आईचे, हे उलटे पालटे वाक्य दिसत असेल, ठीक आहे. आता हे आपल्याला अचूक वाक्य होईल का? नाही. पुढे काय म्हटलेलं आहे? प्रेम असते आईचे सागराप्रमाणे, ठीक आहे. नाहीतर सारखे सागरा अशा प्रकारचे हे दिलेले, तर हे सुद्धा होणार नाहीये. त्यानंतर 3 नंबरचं वाक्य बघा काय दिलेलं आहे. 3 नंबरचा जर विचार केला तर आईचे प्रेम सागराप्रमाणे असते, आईचे प्रेम सागराप्रमाणे असते, हे अचूक वाक्य झालं. म्हणजेच यावरून आपल्याला काय समजून येते? याची जी वाक्य रचना आहे किंवा हे जे वाक्य दिलेलं आहे हे अचूक आहे आणि लेखन नियमानुसार हे अचूकरित्या लिहिले गेलं आहे. म्हणजेच आईचे प्रेम सागराप्रमाणे असते हे अचूक वाक्य झालं. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे असते प्रेम आईचे सागराप्रमाणे, असते प्रेम आईचे सागराप्रमाणे. इथे सुद्धा जे शब्द आहेत ते उलटे पालटे केले गेले. वाक्य रचना व्यवस्थित झाली का?
नाही. म्हणजे हे देखील आपल्या या प्रश्नाचं उत्तर नसणार आहे. ठीक आहे. तर हा व्हिडिओ थोडासा मोठा होऊ शकतो. काही विद्यार्थ्यांना हा जो व्हिडिओ यामध्ये जास्तीत जास्त बाहेरील माहिती सांगण्याचा उद्देश आहे असं वाटत असेल, परंतु तसं काही नाहीये. जे टॉपिक मी तुम्हाला सांगतोय ते तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे. कारण त्या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे आणि परीक्षा आली आहे जवळ आणि सर्व काही तुम्हाला एका व्हिडिओमध्ये मिळवून देण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्यासाठी तुम्हाला जास्तीत जास्त या व्यतिरिक्त कोणते प्रश्न विचारले जातील ती सुद्धा माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे. तर त्यासाठी नक्कीच तुम्ही या व्हिडिओवरती पहिल्यांदा आला असाल, चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला लाईक करा, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. आता यामध्ये बघा आपल्याला पुढील प्रश्न काय दिलेला आहे. खाली आपल्याला काही वाक्यप्रचार दिले आहेत, ठीक आहे, व त्यांचे अर्थ दिले आहेत. त्यातील आपल्याला चुकीचा पर्याय इथं कोणता आहे ते ओळखायचं आहे. म्हणजे चुकीचा वाक्यप्रचार आणि पर्याय तुम्हाला ओळखायचा आहे. थोडक्यात खाली घेतो तुम्हाला व्यवस्थित स्पष्टपणे दिसेल. बघा हे 4 दिलेले आहेत. तर चुकीचं तुम्हाला ओळखायचंय. तर सांगा बरं या प्रश्नाचं योग्य उत्तर. आता पहिलं जर म्हटलं तर खो घालणे, ठीक आहे. खो घालणे, अडथळा निर्माण करणे हा वाक्यप्रचार योग्य आहे. ठीक आहे. हे जर म्हटलं तर हे दोन्ही आपल्याला वाक्यप्रचार आणि त्याचा अर्थ हा योग्य आहे. तर हा होणार नाहीये. पुढे जर विचार केला चेहरा पडणे, ठीक आहे. चेहरा पडणे म्हणजेच निराश होणे. तर हे देखील बरोबर आहे. वाक्य आणि वाक्यप्रचार बरोबर आहे. तर यामध्ये कोणत्या प्रकारची चूक नाहीये. तर हे तर होणार नाहीये. बघा 3 नंबरचं काय दिलेलं आहे? गळ घालणे. गळ घालणे, पेचात अडकणे. ठीक आहे. तर हा जो वाक्यप्रचार आहे त्याचा अर्थ हा चुकीचा आहे. ठीक आहे. योग्य इथं बसत आहे की नाही. त्यानंतर 4 नंबरचं काय दिलंय? खडा टाकून पाहणे, अंदाज घेणे. हा देखील वाक्य आणि वाक्यप्रचार जो पण दिलेला आहे, तर हे बरोबर आहे. ठीक आहे. आणि जर 3 नंबरचा बघितलं तर आपल्याला हा 3 नंबरचा पर्याय इथं चुकीचा दिसत असेल. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे वाक्यप्रचार आणि वाक्याचा जो पण अर्थ आहे तो चुकीचा आहे. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 3 हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे बघा, आता पुढे काय दिलेलं आहे बघा, आपल्याला व्यवस्थित इथं आपल्याला म्हण दिलेले एक आणि म्हणीचा आपल्याला खालीलपैकी कोणता अर्थ आहे ते सांगायचे. आता म्हण काय दिलेलं आहे बघा, कधी तुपाशी तर कधी उपाशी. तर सांगा या म्हणीचा अर्थ काय? तर या म्हणीचा अर्थ सर्वांनाच माहिती पाहिजे माझ्या अंदाजानुसार. आपल्याला काय दिलेलं आहे, कधी तूप खायचे तर कधी उपाशी राहायचे. हे होईल का? नाही होणार. पुढे जर विचार केला, सांसारिक परिस्थितीने नेहमी सारखीच राहत नाही. ठीक आहे. अशा प्रकारचं सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहत नाही. तर हे आपल्या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. कारण कधी तुपाशी तर कधी उपाशी. म्हणजेच कधी आपल्याकडे जास्त अन्न असतं, नाहीतर आपल्याकडे जास्त पैसे नाही, तर कोणत्याही तुलनेशी आपण याची तुलना करू शकता. आणि ते आपल्याकडे जास्त असतं आणि कधी-कधी काहीच नसतं. म्हणजे सांसारिक जी परिस्थिती आहे, नेहमी सारखीच राहत नाहीये, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. पुढे काय दिलेलं आहे? सांसारिक परिस्थिती नेहमी सारखीच राहते. हे तर होणार नाहीये तुम्हाला समजलं. तूप खाऊन संसार करायचा. तर हे देखील होणार नाहीये. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. चला पुढील 14 नंबरचा प्रश्न काय दिलेला आहे? जसा वस्तूंचा संच तसा आपल्याला विचारलाय तारकांचा काय असतो? तारकांचा असतो पुंज. ठीक आहे. ऑप्शन क्रमांक जर विचार केला तारकांचा असतो पुंज. ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. असे देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातात. का पुढील आपल्याला प्रश्न काय दिलेला आहे व्यवस्थित समजून घ्या. पार्थ काळा टिंबटिंब आहे रिकाम्या जागेत अचूक जोडीने येणारा शब्द लिहा. तर पार्थ काळा सावळा आहे. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. म्हणजे एक वाक्य आहे आणि त्यातील एक शब्द गाळलेला आहे. तो आपल्याला अचूक शब्द इथं निवडायचा होता. तर पार्थ काळा सावळा आहे अशा प्रकारचं आपल्याला सांगते. ऑप्शन क्रमांक 3 या प्रश्नाचं आपलं योग्य उत्तर असणार आहे. तर या टाईपचे प्रश्न तुम्हाला अशा प्रकारचे विचारले जातात. काही 15 प्रश्न मी घेतले होते मराठीचे. मराठीवरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार. बाकीच्या कोणकोणत्या टॉपिकवरती प्रश्न येणार ते देखील तुम्हाला सांगितलेले आहे. अभ्यासक्रम तुम्हाला इथे दिलेला आहे मराठीचा, तुम्ही स्क्रीनशॉट घेऊ शकता. यामध्ये तुम्हाला अजून काय महत्वाचं असणार आहे या व्यतिरिक्त असणार आहे तुम्हाला वाक्यरचना. त्यानंतर जर विचार केला तर तुम्हाला उत्तरावरील प्रश्न असणार आहे. लेखक व कवींची टोपे नावे यावरती तुम्हाला एक प्रश्न असणार आहे. उत्तरावरती तुम्हाला 5 प्रश्न असणार आहे. आणि त्यानंतर समूहदर्शक शब्द, ध्वनिदर्शक, त्यासोबत जर विचार केला प्राणी व त्यांची घरे, तर यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न असणार आहे. ठीक आहे. तर यावरती तुम्हाला एक प्रश्न, यावरती एक आणि बाकीचे यावरती 5 अशा प्रकारचे 7-8 प्रश्न बाकीचे या टॉपिक वरती असणार आहे. अशा प्रकारचे मराठी या विषयावरती तुम्हाला या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार आहे. इतर कोणकोणत्या टॉपिकचा समावेश असणार आहे, किती प्रश्न विचारले जाणार आहे, हे सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. मराठीवरती तुम्हाला एकदम बेसिक लेवलचे सोपे प्रश्न विचारले जाणार आहे. त्यामुळे तुमचे किमान इथे 24 प्रश्न बरोबर यायला पाहिजे. म्हणजे इथेच तुमचे जास्तीत जास्त मार्क होऊन जातील. जास्तीत
जास्त स्कोर मराठी झालं, इंग्लिश झालं, गणित बुद्धिमत्ता झालं, यावरती तुमचा स्कोर आउट ऑफ जायला पाहिजे. आणि जर म्हटलं जीएस, जीके, तर यावरती तुम्हाला थोडे प्रश्न कुठूनही येतील, तुम्हाला समजणार नाहीये, थोडं अवघड जाईल, मला देखील माहिती आहे. तर तिथे तुमचा जेवढा जास्त अभ्यास असेल तेवढा तुमचा तिथं कामी येणार आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारचं मराठीचं सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. आता चला दुसरा विषय आपण बघूया. तर बघा अशा प्रकारची सर्वच प्रश्नपत्रिका आपण इथे तयार केलेली आहे. जर तुम्हाला ही प्रश्नपत्रिका पाहिजे असेल तर ही देखील तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्याचा मी प्रयत्न करणार आहे. त्यासाठी फक्त आपल्या ज्या नोट्स आहेत त्यांचा व्यवस्थित तुम्ही अभ्यास करायला पाहिजे. आता जर विचार केला तर बुद्धिमत्ता यावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणार. आता ते 25 प्रश्न कोणकोणत्या टॉपिक वरती असणार हे देखील मी तुम्हाला सांगणार आहे. जसं की अभ्यासक्रमानुसार जर म्हटलं तर बघा आपल्याला हे 25 टॉपिक दिसत असतील खाली. तर हे 25 जे प्रश्न आहे, आता हे 25 टॉपिक वरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. आता सर्वात पहिल्यांदा सांगायचं म्हटलं तर इथं 25 प्रश्न असणारे काही असे टॉपिक असतील की त्यावरती 2 आणि 3 प्रश्न तुम्हाला विचारले जाणार आहे. आणि इथे जर म्हटलं तर तुम्हाला हे टॉपिक दिलेत, हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये स्पष्टीकरणासोबत कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांना कसं सोडवायचं असतं, त्याचं स्पष्टीकरण काय आहे, हे सर्व आपण आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून दिलेले आहे. म्हणजे सांगण्यामागचा उद्देश काय आहे, की सर्व आपण व्हिडिओमध्ये कंप्लीट करू शकत नाहीये, परंतु जर आपण नोट्स काढल्या तर नोट्समध्ये सविस्तर माहिती तुम्हाला सर्व काही उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केला जातो आणि सर्व एकत्रित माहिती तिथं भेटून जाते. बघा पुढे जर विचार केला तर आता बुद्धिमत्तावरती तुम्हाला 25 प्रश्न विचारले जाणारे 50 मार्कांसाठी. तर व्यवस्थित आणि कोणकोणते टॉपिकवरती प्रश्न विचारले जातात, ते कसे सोडवायचे असतात, स्पष्टीकरणासोबत आपण सर्व आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न केलेला आहे. ठीक आहे. आता यामध्ये अभ्यासक्रमानुसार आपल्याला कोणकोणते टॉपिक दिलेत बघा. हे आपल्याला टॉपिक दिलेत. ठीक आहे. हे जे टॉपिक आहेत ते सर्व आपल्या नोट्समध्ये आपण उपलब्ध करून दिलेले आहेत. कोणत्या प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांना कसं सोडवायचं असतं, सर्व स्पष्टीकरणासोबत सर्व काही माहिती देण्याचा प्रयत्न केलेला आहे यामध्ये. बघा हे टॉपिक आहे. आता या टॉपिकवरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार आहे. त्यातील काही महत्त्वाचे टॉपिक आपण आपल्या या प्रश्नपत्रिकेमध्ये देखील ऍड केलेले आहेत, जसे की तुम्ही बघू शकता. आता मी फक्त तुम्हाला सांगत आहे स्पष्टीकरण आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये मी देणार आहे. सर्व स्पष्टीकरण भेटणार आहे, परंतु पुढील व्हिडिओमध्ये. आता जसं की हे बुद्धिमत्तेचे कोणकोणते टॉपिक महत्त्वाचे ते तुम्हाला सांगतो. यामध्ये अक्षर, ठीक आहे, अक्षर व संख्यामाला, अक्षरमाला, ठीक आहे, हे नोट करून घ्या तुम्ही वाटलंच तर, नाहीतर आपल्या नोट्समध्ये तसं सर्व काही दिलेलंच आहे. त्यासोबत संख्यामाला, ठीक आहे, संख्यामाला यावरती तुम्हाला हमखास जर विचार केला तर 4 ते 5 प्रश्न असणार. किती? या 2 टॉपिक वरती 4 ते 5 प्रश्न असणार. एक तर तुम्हाला अशा प्रकारची अक्षरे दिली जातील आणि पुढील हे अक्षर आले तर या अक्षराचं पुढील काय येईल ते तुम्हाला सांगायचं असतं. ठीक आहे. अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. त्यासोबत जर म्हटलं तर आपल्याला संख्यामालामध्ये आपल्याला विसंगत जो शब्द आहे नाहीतर विसंगत संख्या आहे ते ओळखायला सांगितलं जाईल. बुद्धिमत्ताचं उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर तुम्हाला या टाईपचे प्रश्न विचारले जाणार. यामध्ये महत्वाचं काय असतं, तुम्हाला जसे की अक्षरमाला, अक्षर दिले असतात आणि पुढील आपल्याला अक्षर कोणते येईल ते सांगायचं असतं. प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती अक्षर येतील ते सांगायचं असतं, हे सोडवायचं असतं. सर्व स्पष्टीकरणासोबत आपल्या आपण नोट्समध्ये दिलेलंच आहे, परंतु आपण पुढील व्हिडिओमध्ये हे सर्व काही स्पष्टीकरणासोबत सोडूनच घेणार आहोत. पुढे जर विचार केला तर चला पुढे बघा आपल्याला काही संख्या दिलेले आहेत. आपल्याला या मालिकेशी संबंधित नसलेली संख्या ओळखायची आहे, जसे की 14, 28. त्यानंतर इथं तर आपल्याला थोडं वाढत चालेल आणि इथं आपल्याला ही विसंगत म्हणजेच मालिकेशी संबंधित नसलेली म्हणजे विसंगत संख्या आहे 132. म्हणजेच ऑप्शन क्रमांक 2 या प्रश्नाचं योग्य उत्तर असणार आहे. या टाईपचे प्रश्न तुम्हाला विचारले जाणार. पुढे अक्षरमाला, संख्यामाला यावरती जास्तीत जास्त प्रश्न असणार. त्यानंतर एखादा व्यक्ती इकडे चालला, तिकडे गेला, कुठे गेला आणि त्यानंतर पहिल्या स्थानावरतून हा इकडे गेलाय, तो आता कोणत्या स्थानावरती आहे, किती किलोमीटर लांब आहे, हे तुम्हाला विचारलं जातं. ठीक आहे. तर या टाईपचे तुम्हाला म्हणजे दिशावरती प्रश्न असणार. ठीक आहे. दिशावरती तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. तर दिशा व्यवस्थित तुम्ही करू शकता, त्यावरती तुम्हाला नक्कीच प्रश्न विचारला जाणार. पुढे जर विचार केला तर काळ यावरती शक्यता प्रश्न नसणार आहे. इथं अक्षर प्लस संख्या, आपल्याला गाळलेल्या जागी कोणती अक्षर किंवा कोणती संख्या येईल त्यावरती देखील तुम्हाला प्रश्न विचारले जातील. पुढे जर विचार केला तर या टाईपचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. त्यानंतर इथं प्रश्न चिन्हाच्या जागी कोणती संख्या येणार यावरती अशा प्रकारचे सुद्धा प्रश्न विचारले जाणार आहे. हे फक्त टॉपिक देत आहे, तुम्ही सोडू शकता, स्क्रीनशॉट घेऊ शकता. नंतर ही प्रश्नपत्रिका आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय, तिथून तुम्ही ही प्रश्नपत्रिका मिळवू शकता. अशा प्रकारचे तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. एक डेमो देत आहे आणि याचं सर्व स्पष्टीकरण आपल्याला पुढील व्हिडिओमध्ये बघण्यासाठी भेटणार आहे. तर बघा अशा प्रकारचे इथं संख्या दिलेल्या असतात, याचा अर्थ अशा प्रकारचा आहे. तर आपल्याला पुढे एक संख्या दिलेली असते, क्रियानुसार जर विचार केला तर इथे आपल्याला काय येईल ते सांगायचं असतं. इथं आकृतीवरती एक प्रश्न वरती गेला बघा,
आकृतीवरती. पुढील आकृती कोणती येईल यावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न विचारले जाणार. वेन आकृतीवरती तुम्हाला प्रश्न असणार. अक्षर प्लस संख्या माला यावरती सुद्धा प्रश्न असणार. ठीक आहे. अक्षर आणि काही संख्या दिलेल्या असतात आणि पुढे काय अक्षर येतील आणि काय संख्या येतील ते आपल्याला सांगायचं असतं. त्यानंतर इथे प्रश्नचिन्हाच्या जागी कोणती संख्या येईल ते तुम्हाला सांगायचं असतं. काही संख्या आणि काही अक्षरे दिली असतात अशा प्रकारचं. आणि पुढे काय कंटिन्यू ही लाईन करण्यासाठी कोणती संख्या येतील ते सांगायचं असतं. पुढे जर विचार केला तर आपल्याला दिनदर्शिका यावरती सुद्धा प्रश्न विचारला जाऊ शकतो. या टाईपचा प्रश्न असणार आहे. हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला पुढील व्हिडिओमध्ये भेटणारच आहे. पुढे जर विचार केला तर नातेसंबंध, ठीक आहे. नातेसंबंधावरती सुद्धा तुम्हाला प्रश्न नक्की असणार. तर नातेसंबंध व्यवस्थित करून जा. त्यानंतर हे सर्व स्पष्टीकरण तुम्हाला ते भेटणार आहे. त्यानंतर समीकरण सोडवा. समीकरण आपल्याला इथं सांगितलेलं जातं ए साठी इथं आपल्याला भागाकार गुणाकार, बी साठी इथं वजाबाकी बेरीज, सी साठी हे. तर खाली एक समीकरण दिलेलं असतं आणि त्या समीकरणाच्या नुसार आपल्याला या किमती टाकून जे पण चिन्ह आहे ते टाकून हे समीकरण सोडवायचं असतं आणि फक्त उत्तर काढायचं असतं. स्पष्टीकरण तुम्हाला सर्व काही दिलं जाणार आहे. आणि जर म्हटलं जीके, आता पूर्ण जीकेचा जर विचार केला, सामान्य ज्ञानचा विचार केला, तर यामध्ये चालू घडामोडी तुम्हाला जास्त विचारली जाणार. चालू घडामोडीवरती कमीत कमी 7 ते 8 प्रश्न विचारायला पाहिजे अंदाजानुसार, ठीक आहे. आणि जास्तीत जास्त 10 देखील प्रश्न विचारले जाऊ शकतात. आणि बाकी बेसिक जर म्हटलं तर अभ्यासक्रमानुसार त्यांनी काय म्हटलेलं आहे, सामान्य ज्ञानमध्ये बघा हा अभ्यासक्रम दिलेला आहे. यामध्ये चालू घडामोडी, त्यानंतर महाराष्ट्राचा इतिहास, भारताचा भूगोल, त्यानंतर भारताची राज्यघटना यावरती प्रश्न असणार. त्यानंतर इथं बघा महाराष्ट्राचे व भारताचे नागरीकरण, त्यानंतर प्रसिद्ध पुस्तके व लेखक, प्रसिद्ध दिवस, दिवसांवरती प्रश्न असणार. बाकी जर म्हटलं तर आपण हे यामध्ये हे कव्हर केलंय, प्रसिद्ध दिवस झालं, लेखक हे कव्हर केलंय आणि त्यानंतर चालू घडामोडी 1 वर्षाची कव्हर केली आहे. आणि बाकी इथं आपल्याला काही गणिताचे टॉपिक दिलेत. हे काय दिलेत मला समजलं नाहीये. शक्यता यावरती तुम्हाला 2 ते 3 प्रश्न विचारले जाऊ शकतात गणिताच्या या टॉपिक वरती. तर हे जे गणिताचे हे जे टॉपिक दिलेत हे सर्व टॉपिक आपण आपल्या नोट्समध्ये स्पष्टीकरणासोबतच सोडून दिलेत. कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात, त्यांना कसं सोडवायचं असतं, हे सर्व काही दिलेलं आहे. आणि इंग्लिशचा जर शेवटी विचार केला तर इंग्लिश वरती तुम्हाला या टॉपिक वरती अभ्यास करणं गरजेचं असणार आहे. इथं आपल्याला हे टॉपिक दिलेत, यांचा तुम्हाला समावेश असणार आहे. त्यावरती सुद्धा आपण या प्रश्नपत्रिकेमध्ये इंग्लिशचे कशा प्रकारचे प्रश्न विचारले जातात हे देखील आपण यामध्ये ऍड केलेले. बघा या टाईपचे प्रश्न तुम्हाला असणार. ही प्रश्नपत्रिका मी तुम्हाला आपल्या नोट्समध्ये उपलब्ध करून देतोय बघा. यामध्ये समानार्थी विरुद्ध शब्द, आर्टिकल झालं, त्यानंतर आपल्याला फिल इन द ब्लँक या टाईपचे प्रश्न झालं, त्यानंतर पॅसेज सुद्धा असू शकतो शक्यता, त्यानंतर जर विचार केला तर पॅराजम्पल यावरती प्रश्न असणार. ठीक आहे. तर बघा अशा प्रकारचे तुम्हाला इंग्लिश या टॉपिक वरती प्रश्न विचारले जाणार. सर्व काही सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. 4ही विषयांचा समावेश करून अशा प्रकारची प्रश्नपत्रिका असणार आहे. तर प्रश्नपत्रिकेचा डेमो आणि सर्व काही तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे. प्रश्नपत्रिका तुम्हाला आपल्या नोट्समध्ये भेटून जाईल. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच या व्हिडिओला एक लाईक करा. ठीक आहे. या व्हिडिओला एक लाईक करा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. जी बेल येते तिला क्लिक करा, जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल. तर चला भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.